बोला, काय आहे तुमचं? काही नाही सर, मला ना तुमच्याकडे जॉब पाहिजे होता. आहे का काही जॉब? तर ठीक आहे, मेडिकल मध्ये माशा मारून राहिला नाही, कुठे आता काम देऊ मी? माझ्याला आली मला नाही, माझ्याकडे काही जॉब वगैरे काही नाही बा, दुसरीकडे बघा तुम्ही. बघा ना सर, काही होत असेल तर ऍडजस्ट. मला जॉबची खूप जरूरत आहे सर, बघा ना. तर मेडिकल चालून नाही राहिलं, त्यातल्या त्यात बाई बाबा तू जॉबही मागायला आली अडीसा, मध्येच तो रोजदारी पडून नाही राहिली याच्या. काही जॉब वगैरे काही नाही बाबा माझ्याकडे, जा तुम्ही दुसरीकडे बघा. तर मग तुमच्या ओळखीचं असेल ना कोणी, तर त्यांना सांगा ना. जॉबची खूप जरूरत आहे हो सर, प्लीज सांगा ना सर कोणाला असेल तर. भेटला ना बाबा, मला सांगतो मी येतो बाबा काम करायला. तसंही मा मेडिकल काही चालून नाही राहिलं. माझी काही सेटिंग नाही बाबा कोकडे. तूच पाहते मतानं तुले जॉब, कुठे जामलं तुले. बरोबर सर, ठीक आहे मग. अरे देवा बापा, जॉब भेटू दे ना, मला तर अर्जंट जरूरत आहे बापा जॉबची. आता या मेडिकलवर बी जॉब नाही भेटला, आता कुकडे पाहू, पास लागेल कुठं ना कुठं बापा. चल बाई परी. काय कारखाना आहे का? कुठे जॉब मागायला येतात? मेडिकल आहे ना हे. डॉक्टर लोक पहिलेच तर आमच्याकडे पेशंट पाठवून नाही राहिले, आम्हाला तर रोजगारी पडून नाही राहिली. कुठे जॉबवर ठेवा आम्ही? पहिले ठेवा आम्ही 4-4 लोक, आता नाही राहिलं तसं. आता कॉम्पिटिशन लय वाढलं बाबा धंद्या. उडवण्या सोड कोणी येते जॉब मागायला? तर माशा मारून राहिलं भनभनटीसा. काहीतरी पार्ट टाइम मला तसं थांबला लागते आता जॉब. झुम्मा शांताराम माझ्या बकऱ्या घेतल्या म्हणतात नाण्यानं. मला मलाही माहित पडलं. काय माहिती यायचं लफलं हे. काय विकत घेतल्या की कशा घेतल्या मला काही माहित नाही. पण लस कामाला लागला गळा, पुरा कर लांबून राहिला आता शिदोडा सारखा. अदलोक का अटची काळी तट्टी ना करे, बापाच्या भरशावर होतात. सट खायन सट राय. उठला सुटलं कॉलेज, उठला सुटलं कॉलेज. आता पाय कसं अंगार पडलं तर पुरं दाबून घेऊन राहिला. अरे बापाच्या भरशावर असली माणूस यश करतेस बाबा. फुकाचा पैसा असतील तो. आता लांबीन नाही तर काय, तर आता काही नाही ना, बापानं दिलं काढून. भांडाच चालला ना. भाण्या ये रे इकडे ना. काल आवाज देऊन राहिला, काय काम आहे यायले? मला तर बकऱ्या घेऊन जाणार बा. एका कामासाठी खाव करून राहिला. उठला सुटला की काम काय भेटणं नाही, बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. काय पालट्या मारट्या नाहीत बा. आता काय गडा कसं रे साठी बोलवलं का बा मला तू ना? माझा टाइम नाही बा त्यासारखा रिकामा बसायले. एक तर बकऱ्या आहेत, त्या शांताना मोठ्या मसाला द्यायला लागतात मला साऱ्याले. काही कामाला चिटक लागला. अदलोकले का आमची गाणं सोडस. या नळगड बसाना, आम्हाला काम असलं तरी बसवस तू आम्हाला. आता तुले म्हणून राहिलो बस, तू नाही मला काम आहे, मला बकऱ्या घेऊन जा लागते, मसाला घेऊन जा लागते. ते दिवस राहिला त्या आठवणी आता भाऊ. जाऊ द्या बा, तुम्हाला काही धंदे नाहीत, मला जाऊ द्या बा. त्या मसाला नेणार आणि त्या बकरी चालणार मला माय. म्हणतात तुम्ही शांताराम माझ्या बकरी घेतल्या म्हणतात बा. काय घेतं बा? अजून तर लग्न झालं नाही बा, नुसतं पक्क व्हायला आहे ना. पुढची ते पोटा पाणी सोय नाही लावा लागणार का आपल्याला? आपला जो काय आहे फल्लम खुसा आहे, बापान दिला घरा बाहेर काढून भाड्या खोलीत राहतो. काही नाही कमवून ठेवा लागेल की नाही, तर संसार झाली ना पुढचा बाबा. नाही तर मग गोटे खावायची बायकोली. त्याच्यात बामा लो मॅरेज आहे ना, पहिलेच तर लो मॅरेज लोक दोष देतात. अरेंज मॅरेज वाल्याची हवा आहे भाऊ, कारण 4 लोक जोडेल असते, मायबाप चलडूल खाऊ घालतात भाऊ त्याले. आपण पहिलेच तर लो मॅरेज वाल्या. आपल्याला कसं मायनं काढून दिला, बापानं काढून दिला, भाड्या खोलीत राहा लागून राहिलं. काम केल्याशिवाय गत्यांतर नाही आपल्याला. समजदारीच्या गोष्टी करून राहिला. अदलोक तो पुरे थिल्लर कामं गेले रे. अडलोकच कामं गेले असते कसं आता किती पुढे निघून गेला असता. साऱ्या का आता लोफर होता ले का, आता लय सुधार लागला नाही. ज्ञाना या गोष्टी शिकून राहिला आम्हाला. मारती काळानुसार माणसात परिवर्तन होत असते. आता मात झालं ते. आता कसं आलिया भोगाची करावं सादर. तू माझं पर्याय नाही भाऊ. आपल्याला काय तर खायला भेटणार नाही. लागीन गळा पण तू जीत पुरीच करून राहिला तू. लय पुढे जाशील रे गळ्या, तू लय पुढे जाशील तू. बा पुढे मागे काही करू नका. माय ढोर राहिले बा, बकऱ्या राहिल्या साऱ्याला न्यायच्या. उपाशी याची अख्त त्या मानानं बोंबलं जातील. शांताराम भाऊले जर माहित पडलं तर बस तो माणूस बोंबलीन मानानं. बाई आता लागला बा गडी कामाले. आता शोभते बाबाने. ते बायनं तू कसा सुखात ठेवते, तर तिले फुलाच ठेवते. तिले काहीच नाही करू देत, अच्ची काळी तटी नाही करू देत. परी म्हणजे परीच ठेवते तिले. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. आता आपल्या MSCITच्या नवीन बॅचेस चालू होणार आहेत बरं. तर कसं हे साफसूफ सर्व व्यवस्थिशीर करा. बिगाड बागाड होईल असेल तर मेकॅनिकल बोलून घ्या. दुरुस्ती गिरस्ती करून घ्या. वेळेवर कशी झंझट नाही आली पाहिजे. आता इथे कसं लोड पोराच्या बॅचेसवर बॅचेस असतात. उन्हात कसं एक्झाम वगैरे होऊन जातात, पोरं येतात आपल्याकडे. तर कसं मग वेळेवर कसं नेट नाही, ठमोक नाही, हे चालू नाही राहिलं, नाही हँग पडलं. त्याच्या अगोदर कसं इंजिनियर बोला या कम्प्युटर इंजिनियर, आणि त्याच्याकडून कसं व्यवस्थिशीर करून घ्या सर्व. मग मला सांगितलं नाही हो सर, सर्व तुम्ही करून टेन्शन घेऊ नका सर. सारा साफसूफ ओके मध्ये करून ठेवतो सर्व. तर कसं
2-4 जे विद्यार्थी आहेत ना त्यांचे वडील आले होते माझ्याकडे. तर ऍडमिशन करू का आजपासून चालू? हो, ऍडमिशन चालू करून द्या आणि ऍडव्हान्स घेत चला बरं. हा, नाही तर मग वेळेवर लोक पैसे देत नाहीत. ऍडव्हान्स पण घेतो, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याला स्टाफ पण भरायचा आहे बरं, कारण की उन्हाळ्यामध्ये कसं मुलांची गर्दी असते, तर कसं आपल्याला स्टाफची गरज आहे जास्तीत जास्त. कसं एकट्या माणसावरती लोड येते ना मग. हो सर, आहेत माझ्या 1-2 ओळखीचे, सांगतो मी त्यांना. नमस्कार सर, नमस्कार. MSCIT लावायची का तुम्हाला? हो जगू, त्यांचं ऍडमिशन करून घे बरं. नाही सर, मला MSCIT नाही लावायची. मला ना जॉब पाहिजे होता, म्हणून मी तुमच्याकडे आली. बरं, आहे ना, आम्हाला स्टाफची आवश्यकताच आहे. आहे आमच्याकडे जॉब. मला MSCIT पूर्ण नॉलेज आहे ना, शिकवता येईल ना तुम्हाला मुलांना? हो सर, माझं पूर्ण झालेलं आहे MSCIT आणि मला सर्व येते त्यामधलं, तर मी शिकवू शकते मुलांना. तुम्ही उद्यापासून या. 9 ते 6 पर्यंत तुमचा जॉब असेल. नाही सर, मला फुल टाइम जॉब नको, मला पार्ट टाइम जॉब पाहिजे होता. नाही, आमच्याकडे नाही आहे पार्ट टाइम वगैरे, आम्ही ठेवत नाही. कारण की कसं आहे, ते वेळेवरतीच नाही, ते झंझट होते. ते नाही, आम्हाला फुल टाइम माणूस पाहिजे, पार्ट टाइम नाही आमच्याकडे. बघा ना सर, कसं तरी मला खूप आवश्यकता आहे सर जॉबची, कारण की फुल टाइम माझं होतच नाही, म्हणून मी कसं पार्ट टाइम करायला तयार आहे जॉब, कारण माझं कॉलेज पण असते म्हणून. नाही, ते काही जमणार नाही. कसं उन्हाळ्यामध्ये कसं आमच्या बॅचेस जास्त असतात ना, तर आम्हाला फुल टाइमच माणूस पाहिजे. पार्ट टाइम साठी आम्ही कोणाला ठेवतच नाही उन्हाळ्यात. हो, बघा ना सर, कसं तरी ऍडजस्ट होत असेल तर प्लीज सर बघा ना, मला खूप आवश्यकता आहे सर जॉबची. नाही, आमच्याकडे काही जमत नाही, आम्हाला फुल टाइम माणूस पाहिजे. चला तुम्ही या. कसंच काय करू रे बापा, हे तर म्हणतात की फुल टाइम जॉब कर. आता ते तर काही जमत नाही बापा, माझ्या कॉलेज आणि हे कसं काय जमीन. आता पार्ट टाइम नाही म्हणतात हे, आणि तिकडे भाण्या काम करू थंडागार होऊन राहिला. कसंच करू देवा, त्यात मध्ये अभ्यासाला वेळ काढायला लागते. मग हे फुल टाइम कसं जमीन मायाच्या ना, कसंच हो म्हणून आता काय करू विचारते येऊन राहिले मनात. आता कायच करू बापा. तर ही मुलगी जास्त धोतकूर वाटून राहिली मला. ठेवायला परवडलं असतं आपल्याला हिला. नाही, आपल्याला फुल टाइमच माणूस पाहिजे. फुल टाइम माणसाला 5,000 रुपये महिना दिला की क्लिअर होऊन जाते. मग याला काय द्या पार्ट टाइम आल्याले 1500-1600 रुपयात काम करीन का नाही की नाही. त्यापेक्षा ते झंझट लावू नका मागं. फुल टाइम वाला माणूस पाहिजे एखादा. हो सर. अबे बापा, त्या गगन्याला काल घोर केलता, अंबादाच्या पुरीला प्रपोजल मारला कुठे. काऊन रिकामे कामं करता त्या गगन्याला? काऊन घडी घडी बैकून देता गडे हो घेणार दे. पहिले माहित नाही का तुम्हाला त्याच्या आठाने पळेलात मती मंद आहे तो. त्याला 2 गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. तुम्ही काय का बैकीचे कामं करता? तुम्हीच लावलं असेल ते या मागं जाती. तू कडे अशात तर नाही गोष्टी शिकवता मजा येते. असं केलं की त्याला कोणी काही म्हणत नाही. लोकांना माहित आहे आदल्या तो भयाळा आहे म्हणून, त्यांना काही केलं चालते. पण कसं थोडस एंटरटेनमेंट होते गावात. बसण्या आता आला की नाही गगण्या, आज त्याला चॉकलेट डे साजरा करायला लावून आपण लावून देऊ. देऊ त्याले पायनं चॉकलेटची पुढे लढत आणायला लावतो. गाडला बाहेले पोरीले सारे वाटून द्यायला लावतो. तुले गोरी कामं कापून राहिले, चिल्लर कामं करून राहिले. काय कामं धंदे करत द्या ना. काय बोल त्या पोऱ्याला बैकून देऊन राहिले घेणं देणं तुम्ही. मती म्हणाय तो पोऱ्या काय पाप घेऊन राहिली आता डोक्षार घेणं देणं. पटत नाही ना भाऊ, तू चूप बसत द्या. हो, आमचं काम आम्हाला करू देत द्या. आम्हाला मजा वाटते याच्यात. हो, कसं आम्हाला पाहायला गोड लागते. त्याच्या नको लागू. हा भाषणच देत राहते कधी बी. तत्वज्ञान शिकवत राहते आपल्याला. कुंडाने पिवळाले का भाण्यासारखं आपल्या भोकांवर पडले की नाही, मग का समजीन आपल्याला काय असते. आता बापाच्या भरोशा अलामात खाऊन राहिले ना, म्हणून मजा मारून राहिले कोपऱ्यावर बसून. त्याला बैकू दे, त्याला असं सांगू दे. पाय ना त्या भाण्याचे काय दिवस आले तर. कसं कसं काम करावं लागून, रात नाही पा लागून राहिला, दिवस नाही पा लागून राहिला. ते तुझे भाषण राहू दे, बंद करते. गगन 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 बोला इकडे. अरे बा काय म्हणता? अबे गगन, आज चॉकलेट डे आहे ना बाबू रे. पोरीले चॉकलेट देत असतात ना. तू लाईन लावली की नाही चॉकलेट द्यायची पोरीले. तेच तर चॉकलेट खायला भेटत नाही. पोरीला कुकून देऊ बेबी चॉकलेट. चिवत्या, आता चॉकलेट द्याय ना पोरीला, चॉकलेट द्या लागते आज. असं मग त्या भाण्यासारखी पोरीसारखी झांगड होते ना. तुला झांगड करणार नाही का? मेळ आणणं नाही तुला, मेळ आणणं नाही या कामात. पैसे नाहीत ना गोळा माझं. देतं का तू देता का पैसे? अक्काले मागणं, शांत अक्काला जाय ना पैसे मागणं. लडबोल करणं देते शांत अक्का तुला पैसे. बा अक्का बेकारा बा, मागे लागते बा टेम्पो घेऊन. मी नाही मागत पैसे. काही तो झांगड होत नाही बा, काही खरं नाही. मग ते पोरगी नाही पटलं, लग्न नाही होत नाही का तुझ्या. बाबू हे दिवस साजरे केले तस तू होते लग्न होते माणसाचं. हे पावन असतात हे दिवस. जाय बाबू आणलं पैसे आणि चॉकलेट वाट पोरीले. काय बा खरंच काय? आता जातो, आता जातो. आता मागतो ना अक्काला पैसे. जाय ना मग पैत, जाय ना पैत ये. जातो आता. आता लाव त्या शांताबाईच्या मागं घरानं. गड फालतू त्या पोऱ्याला बैकून घेऊन राहिलो. मती मन आणले को होतो. काय गाड्या तू लक्षलं का? कसा आज बिले का बयान काय फक्त लेगा तू. आम्हाला उपदेश नको देत जो तू. पहा तुमच्या मनान करा बा, मला काही घेऊन देत नाही. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा बरं.
माय शांता, एवढं मोठं वाळगं असल्यावर हे तर तुला रस्त्यातच टाकलं. माय हे जरासं मुकण्या होत्या, म्हटलं वाळग्यात काय नाही म्हणून मी अटीच टाकल्या त्या. माय ते वाळगं सोडून तुला अटी टाकलं, पण मग अटी सगळ्या ढोराईचं काव आहे ना. येणारे जाणारे ढोरं का ठेवतात का हे बरोबर? अटी राखणच राहा लागते. दिवसभर तुला अटीच बसून राहा लागेल, आता कोणतंच काम नाही करा लागेल. बाई आता ते बी आहे, पण म्हटलं आता तिकडे काय नाही म्हणून मी अटी रस्त्यावरच टाकलं. अटी ऊन बी लवकर येते, म्हटलं लवकर वाहून जातात ह्या, म्हणून टाकल्या मी अटीच. करा मग आता राखण बस अटी. आता धंदाच काय आहे, अटीच बसतो आता. का आको मला चॉकलेट खायला पैसे पाहिजे, चॉकलेट खायला पैसे पाहिजे. अरे लहानच का तू? उठला सुटला की चॉकलेट चॉकलेट करत राहतं. का चॉकलेट दे आहे ना मला, त्या पोरीला चॉकलेट देणार ना, त्या बाईला बी देणार, मला चॉकलेट डे साजरा करणार आहे ना, मग चॉकलेटले पैसे पाहिजे. दे लवकर लवकर दे मला. अरे हे कोणता चॉकलेट देन काय आहे रे? कोण सांगलं तुला हे? कोण घातलं तुझ्या डोक्यात हे? माय शांता, तो पान काय म्हणून राहिला तर कोणत्या बाईला देतो पोरीला देतो आणि ना तुझ्या घरावर गोटे हा सांगायला समजून जरा. काही निरा लहान लेकरासारखाच करते हा, ऐकत बी नाही निरा, डोकसंच खाते माय. आता मला पैसे दे ना, मला पैसे दे, चॉकलेट खाणं आहे ना मला. मला देणं आहे ना चॉकलेट, देणार चॉकलेट द्या ना, आजचा साजरा करतो मी, देणं मला पैसे दे ना. जवळ पैसे पैसे काही नाही रे बापा गगन, कारण की त्या बाप्पू काही माझ्याजवळ 1 रुपया ठेवत नाही. तुला देऊ मी तर जा त्या बाप्पूला मा. पैसे देत नाही तू, मला पैसे देत नाही. थांब त्या डब्यातले नेतो मग. त्या दुधाचे पैसे नाही त्या डब्यात नेत काय? मला पाहिजे नाही वाटते. मला तू देत नाही, काही देत नाही मला. कुठली सुटली बाप्पूलेच मागायला लावतं. मला देत नाही का तू? माझी बहीण नाहीच काय? माझी अक्का नाहीच काय तू? मला चॉकलेट खायला पाहिजे. मला चॉकलेट डे साजरा करणार आहे. देत बरं, जाय रस्त्याला लाग बरं. कोणी काही सांगितलं तसाच घेऊन पळता का रे? लहान नाहीस ना तू, आता मोठा झाला, जराशी अक्कलचा वापर करत जाईन तू. थांबच्या डब्यातले पैसेच नाही तुम्ही. थांब थांब थांब. गगन्या तू डब्याला हात लाव, फक्त झपके खाशील बरं हातचे. स्मॅट पोरगा आहे बाई हे, काहीच समजत नाही निरा. लहान लेकरावानीच करते. किती दिवस करीन काय माहिती असं, जराशी काही समज नाही येऊन राहिली त्याला. माय बाई हे पागल खाना आहे माय बाई. शांताराम कसा सांभाळून राहिला काय माहित बापा याले. पहिले तर शांतानी राहतीस, पण आता भाऊ बी आला. हे रे ना ते चालणं काही सोपी नाही रे बापा. पुरे पायाचे दांड्या होतात बापा. असं वाटतं बापा लय कमाई याच्यात, पण काही पुरत नाहीये. पुरी नानी सपना आणून राहिले आहेत, बस घरी गेलं झपलं की बसल्या मुतेली चव येत नाही. एवढा थंडागार करून टाकता द्या. आवाज देतच राहा लागते बाईले. मसाला पुरले ह्या बकऱ्याने पुरले रे बापा. हेरी आवाज बसला का? आवाज देऊ इकडे गेली की इकडे जा लागते, तिकडे गेली तिकडे जा लागते. शिवलाल त्या पोळीचा थरणाला ना ढोर तुला विचारलं होतं का यानं? नाही गड्या, यानं विचारलं नाही, पुसलं नाही, यानं डायरेक्ट घातले मा पोळीचा ढोर. एका सार्वजनिक पोळीत आहे का? थांब त्याला विचारू दे मला आता. काय रे बाबा नाही काय आहे तुझं? मा पोळीतात कसे घातले तुम्ही ढोर? तुला भाऊ ते शांताराम भाऊनच मला जाय म्हणे त्या पोळीतात घेऊन, म्हणून आलो आम्ही. शांतारामच्या का बापाचं पोळीत आहे का हे? शांताराम सांगीन तुला तर. शांतारामचं आहे का हे? माया आहे ना हे? मला विचारलं का तू ना? चाल लवकर काढ हे ढोर, काढ लवकर काढ. काळ्या रंगाला रट्टे मारणं बे, 1-2 बोकी बकरी मोडून टाकायला शिवलाल. याशा ऐकत नाहीत की, काढत नाहीत की हे. त्याच्या शिवलाल भाऊ गरीबाचं काय नुकसान करून राहिले बा, चारून द्या ना बा. शांताराम भाऊ ना तुमच्या बुड्याला विचारलं ना, तुमचा बुडा म्हणे घेऊन जा म्हणे आपल्या पोळीतात, म्हणून आलो बा आम्ही. तसं नसतो येत ना. विचारलं ना तुमच्या बाबाले. मा बुडा काय सांगणार आहे तिथून? मा बुडा तर साऱ्या गोष्टीला हो होच करते. काय समजते मा बापाले? मला विचारायला बाई मी मला काय याचा. चल लवकर काढलाय तर नाही मोडून टाकीन मी. शिवल्या मोडून टाकणं बे, 1-2 बकरी मुळली ही यायली एकाच लागते. एकली की आपण घेऊन टाकू, मग कटकटाई मटण होते ना गावात. काय लागा तू येळाच राहिला का? मोडून टाकणे एखादा बोकड्या बोगळ्या मोळाच लागते 1-2 बकरी यातली. बबने टेम्पा आण बरं. एका टेम्प्यात मोडतो गड्या एखादी बकरी यातली. टेम्पा आण बबने. टेम्पा खायला पाहिजे बकरी मारायले, लात मारणं एका लातीत तर मोडते बकरी. शिवलाल भाऊ असं करू नका बाबा, मोड गिडू नका बाबा. काढतो बकरी. आता तुम्ही म्हटल्या काढणार नाही का मी? का बा कशी पोट भरायची धंदा आहे हो माय, असं ना करून राजा. आणल्या कशा मारात बकऱ्या हे सांग तू मला. तू काय सांगून आला मला? थांबतो आता. बकरी मोडल्याशिवाय नाही राहत मी तुझी. हो शिवलाल भाऊ असं ना करून काढतो मी बकऱ्या, काढतो ना. हो शिवलाल भाऊ असं ना करून राजा. काढतोच करून राहिला शिवलाल. मोडलं पाहिजे बकरी एखादी. राजा कष्ट मेहनत लागते हो याच्यात राजा, असं करू नका बा. काही तुमचं जास्त खाल्लं बी नाही ना. आणि पोळीत होत आहे बा, काय याच्यात माझं आणून राहिलं बा शिवलाल भाऊ तुम्ही. मी काढतोच बा. काही ना करू अगो बना. का हो राजा? कसं आहे राजा, गरीबा पोळा पुढे जाऊन आला तर जाऊ द्या बा. श्रीबन गेला चुल्यात आम्हाला काय सांगून मार कशा बकऱ्या घातल्या तू ना. काल घे रे बबन घेऊ चल बरं बकरी याची.